जय हरी शेतकरी मित्रांनो, आपले पंतप्रधान म्हणाले डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, गॅस कमी वापरा, कारण हे आपल्या देशात निर्माण होत नाही, हे आपल्याला बाहेरून आयात करावं लागतं. म्हणजे तुम्हाला वाहनं भेटन, चांगली गाडी भेटन, पण डिझेल मिळणार नाही आणि पेट्रोल मिळणार नाही, अशी परिस्थिती झाली. आता तुम्हाला सांगतो, सध्या RKVY योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणमध्ये केंद्र सरकारनं राज्य सरकारनं मिळून 500 कोटी रुपये आता शेतकऱ्यांसाठी दिलेले आहेत कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी. म्हणजे 300 कोटी रुपये हे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे 200 कोटी रुपये. आता हे नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती दिलेले हे सगळं आपल्याला आता बघायचं आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती एवढीच असणार आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला हे शेअर करा. शेतकरी मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजना ही केंद्र सरकारतर्फे राबवली जाते, जिला RKVY असं म्हणले जाते. आता या योजनेअंतर्गत 60% हिस्सा हा केंद्र सरकार देतं आणि 40% हिस्सा राज्य सरकार देतं. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे काही कृषी अवजारे लागतात, त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, मोगडा असेल, नांगर असेल, पलटी नांगर असेल, म्हणजे हे कृषी अवजार. आणि यासाठी आता केंद्र सरकारनं 300 कोटी आणि राज्य सरकारनं 200 कोटी असे 500 कोटी रुपये दिलेत. आता आजच आपण एक दुसरा व्हिडिओ पाहिला, राज्य सरकारनं फक्त 20 कोटी रुपये दिलेत. मात्र या RKVY योजनेअंतर्गत 500 कोटी रुपये आता मिळालेले. मग आता ज्या शेतकऱ्यांना कृषी अवजारे किंवा ट्रॅक्टर हे घ्यायचं असेल, त्यांनी आता MHDBTच्या माध्यमातून यासाठी अर्ज करायचा आहे. आता त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी किती आणि SC ST प्रवर्गासाठी किती, तर ते आपण सविस्तर बघू. यामध्ये शेतकरी मित्रांनो, सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 402 कोटी 25 लाख रुपये हे या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी 54 कोटी 55 लाख रुपये दिले जाणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी 43 कोटी 20 लाख रुपये दिले जाणार आहेत. आणि हे पैसे फक्त कृषी यांत्रिकीकरणासाठीच म्हणजे वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे यापुढं ज्यांना ज्यांना कृषी अवजारे घ्यायचे असतील त्यांनी MHDBTच्या अंतर्गत यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे. जे अगोदर अर्ज करतील त्या शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. असा हा शासन निर्णय आज राज्य सरकारनं काढलेला आहे. तुम्हाला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.